चला, सेल मेम्ब्रेन कशा कशापासून बनलेलं असते? कार्बोहायड्रेट्स, ग्लिसरॉल, प्रोटीन आणि फॉस्फोलिपिड. तर आपण माणसामध्ये कोणत्या पेशीच्या सेल मेम्ब्रेनचा अभ्यास केला? आरबीसीचा. आरबीसीचाच का अभ्यास करतो? कारण आरबीसी मध्ये केंद्रक नाही आणि बाकीचे जे अवयव आहेत त्यांना पण. बघा आता सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर बघा, तुम्ही पाहिलं थोडंसं जनरल तर हे माहितीच आहे तुम्हाला. एक तर लिपिड बायलेयर असते. लिपिड काय असते? बायलेयर. बायलेयर म्हणजे दोन, ही वरची एक लेयर आणि एक खालची एक लेयर. ओके, तर एका लेयरला मोनोलेयर म्हणतात, दोघांना मिळून काय म्हणतात? बायलेयर. जे लिपिडची लेयर बनलेली आहे ती कोणत्या लिपिड पासून बनलेली आहे? फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड मध्ये जे वर गोल गोल तुम्हाला दिसायचे ते हेड आहे आणि ते हेड कशा असतात? पोलार. म्हणून ते कशा असतात? हायड्रोफिलिक, म्हणजे पाण्याला लव करणारे. आणि खालची जे पिवळ्या पिवळ्या कलरचे दिसायले ते टेल आहे. ती कशी आहे? टेल नॉन पोलार, म्हणजे हायड्रोफोबिक, म्हणजे पाण्यामध्ये न भिजणारी. तर वरची एक लेयर आणि खालची एक लेयर असे दोन थर बनतात आणि त्याच्यामध्ये दोन थरामध्ये असते मध्ये मध्ये खूप असलेले काय? प्रोटीन. आता प्रोटीन कसे खूप असलेले आहेत त्याच्याहून दोन प्रकार पडतात. एक तर बाहेरच्या साईडनं खूप असलेले आहेत त्यांना पेरिफेरल प्रोटीन म्हणतात आणि एक तर मध्ये खूप असलेल्या प्रोटीनना काय म्हणतात? इंटिग्रल प्रोटीन. त्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत. एक पूर्ण मध्ये जर खूप असलेला असेल तर त्याला काय म्हणतात? ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. आणि नुसतं अर्ध जर खूप असलेला असेल त्याला म्हणतात पार्शली बरीड प्रोटीन. आणि बाहेरच्या साईडनं, भिंतीच्या बाहेरच्या, जिकडं पेशीच्या आउटर साईडची भिंत जी आहे, आउटर साईडची जी लेयर आहे त्या साईडनंच काय असतात? फक्त कार्बोहायड्रेट. आणि मधल्या साईडनं कार्बोहायड्रेट नसतात, पण कोलेस्ट्रॉल मात्र दोन्ही साईडनं दिसतात तुम्हाला. छोटे छोटे ठिपके कोलेस्ट्रॉल दोन्ही साईडनं दिसतात. कोलेस्ट्रॉल जे आहे ते कशासाठी असतात? मेम्ब्रेन स्टेबलायझर नाव दिले तुम्हाला. तर स्टेबलाइज करतात मेम्ब्रेनला, त्याला स्थिरता देतात. कळलं? आणि दुसरं काय दिले? ओनली प्रेझेंट इन ॲनिमल सेल. कोलेस्ट्रॉल फक्त कोणामध्ये आहे? याचा अर्थ झाडामध्ये नाहीये. झाडामध्ये कोलेस्ट्रॉलच्या जागी स्टेरॉल्स असतात. तर उदाहरण स्टेरॉल्स मध्ये कोणतं आहे? त्यांचं स्टिग्मा स्टेरॉल. ठीक आहे. आणि मधल्या साईडनं कार्बोहायड्रेट नाही आहे. त्यामुळं तुमचं जे मेम्ब्रेन आहे ते असिमेट्रिकल होते. हे दोन्हीकडून सेम नाही म्हणजे असिमेट्रिकल. आणि हे बाजूला डब्यामध्ये बघा, कार्बन प्लस लिपिड जर कुठं प्रेझेंट असेल तर त्याला ग्लायकोलिपिड म्हणतात. आणि कार्बन म्हणजे कार्बोहायड्रेट रे. कार्बोहायड्रेट आणि लिपिड जर प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतात? ग्लायको. आणि कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन जर प्रेझेंट असतील तर त्याला काय? ग्लायकोप्रोटीन. ठीक आहे, चला खाली आता. काय हेडिंग आहे? सेल मेम्ब्रेनचे फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे त्याचे काम. काम काय काय सेल मेम्ब्रेन? आता सेल ग्रोथ होताना तेच वाढते. आधी सेल छोटा असते तर सेल मेम्ब्रेनही छोटा असते. सेल जेव्हा मोठा होते तर ते सेल मेम्ब्रेनही मोठा होते. तर ते सेलची बाउंड्री ठरवते. बाउंड्री की सेल छोटा असणार का मोठा असणार. पुढे बघा नंबर 2, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये ते डिवाइड होऊन सेल डिव्हिजन मध्ये मदत करते, आहे की नाही. नंबर 3 बघा सिक्रेशन. काही जर सेल जे आहे, आता कोणती पेशी जर असेल तर तिच्या काही एन्झाईम आणि काही हार्मोन वगैरे तयार करतात आणि ते त्यांना काय करावं लागतं? सिक्रेट करावं लागतं. तर सेल सिक्रेशन मध्ये बघा तुम्ही की ते सेल जे काही सिक्रेट करायचं होतं ते एका साईडला गेलं आणि एका साईडला जाऊन काय झालं? मग ते तिथून सेल मेम्ब्रेन कट झालं आणि ते काय गेले तिथून बाबा बाजूला ते निघून गेलं. तेवढी थैली पाऊच त्याला वेसिकल्स म्हणतात. तर ते अशा हार्मोन वगैरे कधी कधी पाठवतात ते वेसिकलच्या फॉर्मॅटमध्ये. पुढचं काय? चौथं काम एंडोसायटोसिस. एंडो म्हणजे मध्ये घेणे, सायटोसिस म्हणजे पेशीच्या बाहेरून पेशीच्या मध्ये काही सामान घ्यायचं असेल तर ते सेल मेम्ब्रेन थ्रूच येते. तर त्याला म्हणतात एंडोसायटोसिस. मध्ये मदत करते म्हणजे बाहेरून मध्ये घ्यायला मदत करते. पाचवं काम काय? फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन. तर दोन पेशामध्ये काय जंक्शन होतात बऱ्याचदा, आदान प्रदान घेवाण देवाण करण्यासाठी सामानाचे जंक्शन तयार होतात. त्याला जे जंक्शन आहे ते दोन पेशाच्या सेल मेम्ब्रेनमध्ये तयार होणार. तर तेही बनवायचे काम, सेल जंक्शन बनवायचं काम कोणाचं आहे? सेल मेम्ब्रेनचं आहे. इकडे बघा ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन. आता इथं बघा झूम करा तुम्ही सेलेक्टिव्हली परमिएबल वर. तिथं ट्रान्सपोर्ट आर ऑफ 2 टाइप्स. सेलेक्टिव्हली परमिएबल दिसायला ना तुम्हाला की जे सेल मेम्ब्रेन आहे ते कसं आहे? सेलेक्टिव्हली परमिएबल. आणि जे ट्रान्सपोर्ट करते सेल मेम्ब्रेन ते किती प्रकारची करते? 2 टाइप्सची. आता डावीकडे या बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टवर बघा तुम्ही.
तर पहिला जे प्रकार आहे ट्रान्सपोर्ट दोन पैकी, त्याच्यातला पहिला प्रकार कोणता आहे? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे काय काय वैशिष्ट्य आहेत? त्याला एनर्जी लागत नाही, नो एनर्जी. म्हणजे आणि एनर्जी कोणती असते सजीवांमध्ये? कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते एनर्जी? साऊंड एनर्जी तर नसते, एटीपी एनर्जी असते. तर एटीपी लागत नाही. ट्रान्सपोर्ट म्हणजे कळते ना अर्थ? एका ठिकाणून पदार्थ दुसऱ्या ठिकाणी नेण्याला काय म्हणतात? ट्रान्सपोर्ट. आता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कोणतं? हे सेल मेम्ब्रेन कुठं आहे? बाउंड्रीला आहे. एक तर याच्या मधल्या साईडला सेल आहे आणि बाहेरच्या साईडला आउटसाईड आहे. तर आउटसाईडमधून सेलमध्ये घेणं किंवा सेलमधून आउटसाईडमध्ये टाकणं यालाच ट्रान्सपोर्ट म्हणतात. आणि हेच ट्रान्सपोर्टचं काम तुमचं सेल मेम्ब्रेन करायले. एक तर एनर्जी खर्चून करते, नाही तर एनर्जी न खर्चता करते. एनर्जी न खर्चता करते त्यालाच काय म्हणतो आपण? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. एनर्जी लागत नाही म्हणजे एटीपी लागत नाही. दुसरा पॉईंट काय म्हणते बघा, सबस्टन्स विल मूव्ह अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बघा हे शब्द नेहमी येते, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. एक तर अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणणार, नाही तर अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जसं बघा तुमची नदी वाहायली, नदी ज्या साईडला वाहिली त्या साईडला जर तुम्ही वाहिले त्याला आता म्हणतात अलॉंग विथ द फ्लो. तर मग तिकडे सोपं असते पोहणं, त्याला तुम्हाला एनर्जी लागत नाही, तुम्ही बसले तरी तिकडेच वाहत जाता. तर तेच मग अलॉंग, जर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अलॉंग व्हायला तर एनर्जी लागत नाही. अलॉंगचा अर्थ कसा असते की जास्त, आता नदी कुठून कुठं वाहते? चढाकडून उताराकडे वाहते, म्हणजे जास्तकडून कमीकडे वाहते. तसंच जास्तकडून जर कमीकडे वाहत असेल त्यालाच अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतात. बघा तिथं दिले सुद्धा, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या पुढे वर जास्त, वरचा बाण मारलाय म्हणजे जास्तकडून कमीकडं. काही पण जास्तकडून कमीकडे वाहत असेल तर त्याला म्हणतात अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात, त्याला एनर्जी लागत नाही. आणि त्याला पुढचा एक शब्द असते त्यालाच काय म्हणतात? डाऊन हिल मुवमेंट. डाऊन हिल तेच उताराकडे जाणं, घरंगळ. वरून खाली घसरगुंडीहून घसरत यायला एनर्जी लागत, खालून वर जायला एनर्जी लागते. मग आता याच्या विरुद्ध दुसरं, इकडे या उजवीकडं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्या उलट ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. काय? एटीपी लागते, एटीपी और एनर्जी इज नीडेड. दुसरं काय? सबस्टन्स मूव्ह अगेन्स्ट, बघा शब्द आला, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजेच काय? कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून. आणि यालाच कोणतं मोमेंट म्हणतात? अपहिल. हिल म्हणजे डोंगर, टेकडी, वर चढल्यासारखं. जसं वर डोंगर चढायला जास्त मेहनत लागते, वरून खाली यायला काही जास्त लागत नाही, त्याला म्हणतात अपहिल मोमेंट. बघा ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन, तेच आपण कंटिन्यू चालू करायला. बघा आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्टवर बघा परत, त्याच्यामध्ये काय पॉईंट बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. नोट 1, न्यूट्रल अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स. न्यूट्रल म्हणजे ज्यांच्यावर कोणता चार्ज नाही, पॉझिटिव्ह पण नाहीत आणि काय निगेटिव्ह. आणि नॉन पोलार म्हणजे जे पोलारही नाहीत. जसं मी पोलार तुम्हाला दाखवलं की कसे दोन ध्रुव बनतात, एक धन टोक बनते एक ऋण टोक. ते पूर्ण मॉलिक्युल तर स्वतः न्यूट्रल असते, जसं पाण्याचा रेणू, कळायले का? सोडियमचा आयन न्यूट्रल नसते, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पाण्याचा रेणू पूर्ण स्वतः न्यूट्रल आहे, पण तरी पण त्याच्यावर अर्ध्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज यायला, अर्ध्या साईडला काय यायला? निगेटिव्ह. त्याला म्हणतात पोलार. आणि हे नॉन पोलार. नॉन पोलार म्हणजे त्यांच्यावर मग अर्धा अर्धा असं होत नाही, म्हणजे त्यांचं जे इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सेंटरला असतं, म्हणजे एकीकडे धन एकीकडे ऋण असं दोन टोकं बनत नाही. नॉन पोलार मॉलिक्युल्स कॅन डायरेक्टली क्रॉस लिपिड बायलेअर. बघा आता कोण डायरेक्टली क्रॉस करू शकते? म्हणजे ज्यांना जबरदस्ती आणावं लागत नाही. कोण? न्यूट्रल, ज्यांच्यावर काही चार्ज नाही. आणि कोण? नॉन पोलार, ते डायरेक्टली क्रॉस करू शकतात लिपिड बायलेअर. बघा नॉन पोलार मध्ये कोण आहेत? मेजर पार्ट ऑफ मेम्ब्रेन इज नॉन पोलार. कारण जे मेम्ब्रेन स्वतः बनलेलं आहे त्याचा मेजर जास्तीत जास्त पार्ट कसा आहे? नॉन पोलार आहे. कोण? जे टेल फील आहेत ते. फक्त हेडच पोलार असतात ना, टेल तर नॉन पोलार असते, म्हणून नॉन पोलार येऊ शकतात. पुढे बघा पोलार मॉलिक्युल्स, जे काही पोलार आहेत, आणि किंवा अजून आयन्स. आयन्स म्हणजे काय? चार्ज, ज्यांच्यावर. चला ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन, ते तर चालेल. सिलेक्टिव्हली सेल मेम्ब्रेन तुमचं सिलेक्टिव्हली परमिएबल असते. दोन प्रकारचे ट्रान्सपोर्ट असते, एक पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ज्याला एनर्जी लागत नाही, एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ज्याला एनर्जी. ठीक आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बघा आता या एका ट्रान्सपोर्टला, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मधल्या त्याला म्हणतात सिंपल डिफ्युजन. म्हणजे काय? जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे तर जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमीकडे जाणार. तिचं दुसरं बघा, दुसरं आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. दिसायले का? एका डिफ्युजनचं नाव आहे सिंपल डिफ्युजन, एकाचं आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन.
तेही हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता फरक काय दोघांमध्ये बघा. हा बघा, नॉन पोलार किंवा न्यूट्रल दिसायलेत बाहेर तुम्हाला, नॉन पोलार किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल दिसायलेत. ठीक आहे, जसं की कोण आहे, पाणी. ओके, डिफ्युजन ऑफ H2O इज ऑस्मो. आणि ते पाणी जे आहे नॉन पोलार किंवा न्यूट्रल जे आहे त्याचं बघा बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, वर दिलाय की नाही बाण, आणि मध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. अरे बाहेर 10-12 कण दिसायलेत, मध्ये 1-2-4 कण दिसायलेत, तर बाहेरून मध्ये येणार ते. याला म्हणतात सिंपल डिफ्युजन. कोणाचं, नॉन पोलार किंवा न्यूट्रल असतील तरच ते असे डायरेक्ट मध्ये येऊ शकतात या बायलेअर मधून. आणि जर त्याच्यातल्या त्याच्यातही पाण्याचं जर होत असेल तर त्याला कोणतं डिफ्युजन म्हणतात, तर ऑस्मॉसिस. कळलं का? ऑस्मॉसिस सिंपल डिफ्युजनचाच प्रकार आहे. ऑस्मॉसिस सिंपल डिफ्युजनचाच प्रकार आहे, फक्त पाण्याचा जर डिफ्युजन होत असेल तर त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन काय असते बघा, हेही बघा, बाहेर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, मध्ये कमी कॉन्सन्ट्रेशन. पण हे लोक कोण आहेत, पोलार किंवा चार्जड आयन. कळलं का? तर यांना मध्ये यायसाठी कुठूनही मध्ये येऊ शकत नाही. हे फक्त कुठून येऊ शकतात, एका मध्ये खुपसलेले प्रोटीन होते ना ट्रान्समेंट, त्यांच्यामधूनच येऊ शकतात. तर मग त्या प्रोटीनना काय म्हणतात, कॅरियर विचारे. कारण ते यांना आणायले, घेऊन येईल, जे घेऊन जाते त्याला कॅरियर म्हणतात. कॅरियर ऑर परमिएज, त्यांना किंवा परमिएज म्हणतात, निडेड. तर त्यांना मध्ये आणायसाठी काहीतरी लागते, आणि ते लागते म्हणजे त्यांना काहीतरी सुविधा फॅसिलिटी उपलब्ध करून द्यावं लागते, म्हणून त्यांना म्हणतात फॅसिलिटेटेड डिफ्युजन. का जसे दरवाजा मध्ये याची फॅसिलिटी कशी आहे, दरवाजा थ्रू आहे. ते दरवाजे म्हणजे प्रोटीन आहे, भिंतीतून कुठूनही मध्ये येता येते, त्यांना सिंपल डिफ्युजन. बरं, कधी कधी पाणी झिरपते बघा, ओल यायली, ओल मोरायली, तर ते पाणी मध्ये यायला त्यांना दरवाजा लागत नाही, पाणी कुठूनही घुसत असते, कारण ते सिंपल डिफ्युजन करते. ठीक आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय दिले बघा, बाहेर कमी आहे, मध्ये जास्त आहे, तरी बाहेरून ते जे 4 उरले त्यांनाही मध्ये जाणायचे. तर याला काय म्हणतात तुम्ही आता, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. की कमीकडून जास्तकडे आणायचे, आणि कमीकडून जास्तकडे आणायले तर मग कशाने आणावं लागते, पंपनं. तर जसं सोडियम आणायले तर सोडियमचा पंप, पोटॅशियम आणायले तर पोटॅशियमचा पंप, आणि याला एनर्जी लागते. यूज फॉर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पंप लागतात, जे मोटर सारखं असतं. ठीक आहे, आता खाली या. आता या खाली. आता बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बघा, नोट 1 की न्यूट्रल आणि नॉन पोलार जे मॉलिक्यूल आहेत ते डायरेक्टली बघा, मी म्हटलंय की लिपिड बायलेअर क्रॉस करू शकतात, आणि ते पॅसिव्ह ट्रान्सपोर्टने येतात मध्ये, जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी करते. पण पोलार मॉलिक्यूल किंवा आयन आणण्यासाठी काय ते डायरेक्टली क्रॉस करू शकत नाही, त्यांच्यासाठी प्रोटीन लागतात. दे नीड कॅरियर प्रोटीन. हे जर जास्त कडून कमीकडे येत असतील तर मग त्यांना पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कोण, जे कमी कडून जास्त. मेम्ब्रेन रिव्हिजन मध्ये तुम्हाला काय काय आठवते, जेवढं आठवते तेवढं सगळं बोलून टाकू आपण. सेल मेम्ब्रेन जे आहे ते प्राण्याच्या मधलं तर सगळ्यात बाहेरची लेअर आहे, झाडामध्ये तर सेल वॉलच्या मध्ये आहे. त्याने सांगितलं की युनिव्हर्सल आहे, म्हणजे सगळ्यांकडेच आहे, झाडाकडे आहे, प्राण्याकडे आहे, सगळ्याकडे. जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला ते बनलेलं आहे मेनली फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन पासून. त्याच्या सेल मेम्ब्रेनचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पेशी निवडल्या होत्या आपण, आणि आरबीसी मध्ये जेव्हा आपण पाहिलं कंपोजिशन, फॉस्फोलिपिड जे आहे ते किती 40% होतं, जेवढं टोटल जे होतं वजन त्याच्यात. आणि जे हे होते प्रोटीन ते किती होते, 52. वेगवेगळ्या सेलमध्ये हे कंपोजिशन वेगवेगळं असतं, पण मेनली लिपिड कोणते असतात, फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेटही असतात, आणि कोण असते, कोलेस्ट्रॉलही असते. हे पाहिलं आपण. आता त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हणतात त्याला, ते सिंगर आणि निकोलसन दिलं ते 1972 मध्ये. तर त्याला लिपिड बायलेअर असत्या, जे फ्लुइड मोझाईक मॉडेलमध्ये जे आहे ते फॉस्फोलिपिडची बायलेअर बनलेली असते. म्हणजे जे फॉस्फोलिपिड जे आहेत त्यांच्यापासून कसे बनलेले असते, 2 लेअर. फॉस्फोलिपिड काय असते, तर त्याला एक फॉस्फेट ग्रुप असते, आणि खाली काय असते, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जे फॉस्फेटवाला हेड आहे ते कसं असते, पोलार आणि हायड्रोफिलिक. आणि जे टेल जे असते ते कशी असते, नॉन पोलार आणि हायड्रोफोबिक. तर अशी लेअर बनते बाय लेअर, ज्याच्यामध्ये हेड बाहेर बाहेर आणि टेल मध्ये मध्ये.
आणि याच्यामध्ये मध्ये कुठं कुठं प्रोटीन खूप असलेले असतात. आता प्रोटीन कसे लावलेत त्या लेअरवर त्याच्याहून दोन प्रकार पडले. वर सरफेसवर लावलेले असतील तर त्यांना पेरिफेरल प्रोटीन, आणि मध्ये खूप असलेले असतील तर त्यांना म्हणतात इंटिग्रल प्रोटीन. त्याच्यातही दोन प्रकार. मध्ये आरपार खूप असलेले असतील तर त्यांना म्हणतात ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन किंवा टोटली बरीड प्रोटीन, आणि अर्धेच खूप असलेले असतील तर पार्शल. तर जे हे झालं सेल मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये त्याचं काम काय काय, तर ते सेलची ग्रोथमध्ये मदत करते, सेल डिव्हिजनमध्ये मदत करते, मध्ये काही घ्यायसाठी त्याला एंडोसायटोसिसमध्ये मदत करते, बाहेर काही पाठवायसाठी सिक्रेशनमध्ये मदत करते, आणि दोन पेशामध्ये चिटकवायसाठी त्याला सेल जंक्शनमध्ये मदत करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण सेल मेम्ब्रेन जे आहे ते सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आहे. काही लोकांना मध्ये येऊ देते, काही लोकांना येऊ देत नाही. लोकांना म्हणजे मॉलिक्युल्सला, आयन्सला वगैरे. तर सेल मेम्ब्रेन जे आहे ते ट्रान्सपोर्ट करते पदार्थांना सेलच्या मध्ये बाहेर. तर ट्रान्सपोर्ट दोन प्रकारचा असते, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे एनर्जी लागत नाही, जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे येते. यालाच डाऊन हिल मोमेंट म्हणतात. डाऊन हिल म्हणजे उतारा, जसं तुम्ही घसरगुंडून खाली येणार तेव्हा एनर्जी तुम्हाला लागत नाही त्या टाईप. यालाच म्हणतात अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आणि याच्या उलट कसं असतं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, कमी कडून जास्त कडे पाठवायचं. याला काय म्हणतात अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, किंवा यालाच काय म्हणतात अप हिल मोमेंट. आणि त्याच्यासाठी काय लागते एटीपी लागते. आणि आता आपण बघितलं जे तुमचं हे आहे, जे तुमचं सेल मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये जे लिपिड बायलेअरच्या आरपार जाऊ शकतात. कोण जाऊ शकतात आरपार? न्यूट्रल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल जे आहे ते कुठूनही डायरेक्टली आरपार जाऊ शकतात. पण पोलार मॉलिक्यूल आणि आयन्सला आरपार जाण्यासाठी काय लागतात? प्रोटीनचे चॅनल्स लागतात, त्यांना प्रोटीनचे कॅरियर म्हणतात. आणि सोडियम आणि पोटॅशियम सारख्यांना अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट न्यायसाठी पंपही लागतात. सोडियम पोटॅशियमचे पंपही असतात. एवढं काम आपण त्याचं पाहिलं. चला, सेकंड ऑर्गॅनेल काय? सेल वॉल. काय दिलाय पहिला शब्द? रिजिड. रिजिड म्हणजे आकार बदलत नाही, लवचिक नाही. नॉन लिव्हिंग आहे, त्याला जिवंत समजत नाही आपण. जसं तुमचं जे हे असते बघा नख, तुम्ही नख कट केले तरी तुम्हाला काय दुखत नाही वगैरे, ते असं नॉन लिव्हिंग पार्ट सारखं, केसायसारखं. तर ते पेशी पूर्ण जिवंत जरी धरलं तरी ते सेल वॉलला आपण नॉन लिव्हिंग पकडतो. काय करते बघा? गिव्ह शेप टू अ सेल. सेलला काय करते? आकार देते. तसं भिंती तुमच्या घरांना आकार देते, तसं सेल वॉल म्हणजे काय? भिंतच आहे. तर सेलची भिंत सेलला आकार देते, कारण ते नॉन रिजिड आहे ना, तर त्याला ते आकार बदलत नाही, जे फिक्स आहे ते तसंच राहते. याचं काम काय? प्रोटेक्ट सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज. मेकॅनिकल डॅमेज म्हणजे काय असते की भाई वारा लागायलाय, पाऊस लागायलाय, कोणी खरचटायला, जे त्याला तुमच्या शरीरालाही तुम्हालाही काही खरचटलं, कोणी चाकू मारला, तुम्ही पडले, ते जे वरून जे जखमा होतात त्यांना मेकॅनिकल डॅमेज. मधून तुम्हाला जाऊन बॅक्टेरिया व्हायरस रोग करायला त्याला मेकॅनिकल डॅमेज नाही म्हणत. मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन, जसं मी आता सांगितलं, मधून तुम्हाला जाऊन बॅक्टेरिया रोग करायला त्याला काय म्हणतात? इन्फेक्शन. तर वरून पेशीला बाहेरच्या वातावरणापासून प्रोटेक्ट करणं म्हणजे मेकॅनिकल डॅमेज पासून वाचवणं, आणि इन्फेक्शन पासून वाचवणं म्हणजे मध्ये बॅक्टेरिया व्हायरस न येऊ देणं आणि त्यांच्यापासून संरक्षण करणं. पुढचा पॉईंट बघा, हेल्प्स इन सेल इंटरॅक्शन. सेल इंटरॅक्शन म्हणजे एका पेशीचं दुसऱ्या पेशीसोबत जे इंटरॅक्शन आहे त्यांच्यामध्ये मदत करते, कारण त्याही सेलची बाहेरचं कव्हरिंग सेल वॉलच असणार आहे, यांची बाहेरची कव्हरिंग कोण आहे? सेल वॉल. तर शेवटी सेल वॉलला टच होणार आहे. इट इज आउटर, कारण सेल इंटरॅक्शन मध्ये काय? कारण बाहेर सगळ्यात कोण असते? आउटर. तेच दोघं एकमेकां. आता एका पेशीचं केंद्र दुसऱ्या पेशीच्या केंद्रकला तर जाऊन काही भेटू शकत नाही ना. स्टॉप्स द एंट्री. काय करते? स्टॉप म्हणजे थांबवते एंट्री ऑफ मॅक्रो मॉलिक्युल्स. जास्त तर काही सिलेक्टिव्हली परमिएबल नाहीये, सगळ्यांना येऊ देते. फक्त खूपच मोठा मॉलिक्यूल असेल तर त्यांची एंट्री काय करते? थांबवते इन अ सेल. म्हणजे खूपच मोठा म्हणजे चाळणीसारखा आहे. तुमची चाळणी असते, आता तुमची जी गहू फिव चाळायची चाळणी आहे, त्यांना जर तुम्ही चहा चाळलात तर मग सगळी पत्ती पडणार कपावर. तर त्यांना तर ते पत्तीला तर चहाच्या थांबवत नाही, कारण पत्तीचा कण खूप छोटा आहे. पण आता तुम्ही जर दगड धोंडे टाकले त्या गव्हामध्ये मग चाळायले, तर मग त्या दगड धोंडायला ते अडवते. तर ते खूप दगड धोंड मॅक्रो मॉलिक्यूल झाले, त्यांना अडवते.
म्हणजे ते एकदम त्याला मोठे मोठे छिद्र आहेत, म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्याच्या आरपार जातात, असं कळावं लागतं तुम्हाला. आता बघा, एक असते आर्की बॅक्टेरिया. कोणती बॅक्टेरिया? आर्केइक. आर्केइक शब्दाचा अर्थ असते, आर्केइक म्हणजे खूप पुरातन. हा, पुरातन. भारतचं पुरातन खाता असते ते संशोधन त्यांना आर्किओलॉजिस्ट म्हणतात. आर्किओलॉजी सर्वे, आर्किओलॉजी डिपार्टमेंट. ते आर्केइक शब्द तिथून येतो, पण याला काही लोक आर्ची म्हणतात. ठीक आहे, आता ज्याला जे म्हणायचं ते म्हणू द्या. पण आपलं क्लिअर भाषा बघा, आपला उच्चार क्लिअर आहे. AR म्हणजे आर, आणि सी याचे इथं केमिस्ट्री सारखं त्याला क म्हणतो आपण, आणि AE ला शेवटी वेलॅन्टी असते. तर आर्की बॅक्टेरिया. सुडोमोनी कोण आहे ते? सुडोम्युरिन. आर्की बॅक्टेरिया मधली सेल वॉल सुडोम्युरिन पासून बनलेली आहे. पदार्थाचं नाव आहे ते. सेल वॉल ज्या पदार्थापासून, आता काही भिंती विटायच्या असतात, काही दगडायच्या असतात, है ना, चिऱ्याच्या असतात, काही मातीच्या याच्या असतात. तर भिंती पण वेगवेगळ्या पदार्थापासून, वेगवेगळ्या लोकांमध्ये भिंती वेगवेगळ्या पदार्थापासून. आर्की बॅक्टेरिया जर असतील तर त्यांच्यातल्या भिंती कशापासून बनल्या? सुडो म्हणजे खोटं. तर म्युरिन सारखंच आहे, पण म्युरिन नाही. यू बॅक्टेरियामध्ये बघा, भिंत कशापासून बनलेली आहे? पेप्टायडोग्लायकन, किंवा त्याला काय म्हणतात? म्युरिन. बघा, यांच्याकडे ओरिजिनल म्युरिन आहे, आणि आर्की बॅक्टेरिया जुन्या काळातले होते ना, त्यांच्याकडे खोटं म्युरिन आहे. अजून पूर्ण चांगलं म्युरिन बनलं नाही त्यांचं. फंगाय मधली हे सगळ्यांच्या सेल वॉल कशापासून बनलेत दिले? फंगायची सेल वॉल कशापासून बनली आहे? कायटिन. अल्गीची सेल वॉल कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स, मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट. तर सेल्युलोजचा मेन त्याचा पदार्थ आहे. बाकी अजूनही एवढा माल आहे त्याच्यामध्ये. प्लांट्स मधली पण सेल्युलोज बेस्डच असते. पण आता अल्गिन प्लांट मध्ये काय फरक आहे? प्लांट मध्ये सेल्युलोज, अल्गी मध्ये सेल्युलोज. पण यांच्याकडे काय? गॅलेक्टन्स नाही. त्यांच्याकडे काय? हेमी सेल्युलोज. यांच्याकडे काय? पेक्टिन, आणि अजून थोडेसे फार प्रोटीन्स आहे. कळलं का? हे प्लांट्स म्हणजे आहे तसं अल्गी प्लांट मध्येच असते, किंगडम प्लांटीमध्ये येते, पण म्हणून त्याच्या हायर प्लांट देते. अल्गी म्हणजे एकदम लोअर लेवलचे प्लांट. आणि ॲनिमल्स मधली सेल वॉल कशापासून बनलेली असते? तर ॲब्सेंट असते, तर बनलेलीच नसते, तर कशापासून बनणार? ठीक आहे, चला या खाली बघा. मधलं हिरवं हिरवं दिसायले ते सेल मेम्ब्रेन आहे. बाहेरचं गुलाबी गुलाबी दिसायले ते सेल वॉल आहे. बघा, सेल वॉल ऑन यंग प्लांट सेल. कळलं का? ते जी असते जेव्हा नेमकं जन्मले ती पेशी, तर तेव्हा ती ग्रोथ अलाव करते, म्हणजे वाढ होते त्या सेल वॉल. छोटी सेल वॉल आहे तर ती मोठी मोठी होते. त्याच्यानंतर मग ग्रो होते आणि मॅच्युअर होते. ग्रोज आणि मॅच्युअर्स आहे का? जसं लहान लेकर आहे तुमची, बघा तुमची उंची वाढत वाढत जाते, नंतर एका लिमिट नंतर उंची थांबते. तसंच सेल वॉल आधी वाढत वाढत जाते, पण त्याच्यानंतर एका याच्यानंतर लेवलला थांबते. फर्स्ट डिग्री म्हणतात त्याला, फर्स्ट डिग्री सेल वॉल. कोणती डिग्री सेल वॉल? फर्स्ट. जी वाढू शकते, जिची ग्रोथ होते. पुढे बघा, सेकंड डिग्री सेल वॉल दिसायची का तुम्हाला? सेकंड डिग्री सेल वॉल फॉर्म म्हणजे तयार होते ऑन इनर साइड ऑफ द फर्स्ट डिग्री सेल वॉल. काय नंतर जी बनते तिला कोणती डिग्री? आता ते नंतर बनते तर सेकंड डिग्री म्हणणार. आणि ती मधल्या साईड नाही, मधल्या साईडनं म्हणजे कोणत्या मध्ये? आता आधी सेल वॉल होती, सेल वॉलच्या मध्ये कोण होतं? सेल मेम्ब्रेन. पण ही जी होती सुरुवातीला तिला म्हणतात फर्स्ट डिग्री. ती वाढत 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 बाहेर गेली. आता इथं सेल वॉल आहे, त्याच्या खाली कोण आहे? सेल मेम्ब्रेन. या दोघांच्या मध्ये काय बनते? सेकंड डिग्री. म्हणजे कोणाच्या साईडनं बनली? खालच्या साईडनं कोण आहे? सेल मेम्ब्रेन. तर म्हणून त्याला म्हणते टुवर्ड द सेल मेम्ब्रेन. तर सेकंड डिग्री सेल वॉल कोणा साईडनं बनते? सेल मेम्ब्रेनच्या साईडनं. आणि फर्स्ट डिग्री सेल वॉल गेट डिमिनिश्ड. दिसायला डिमिनिश्ड म्हणजे खराब होऊन जायला लागते, निघून जायला लागते, हळूहळू नष्ट व्हायला लागते. कळलं? आणि जी सेकंड डिग्री वाली असते ती मात्र कशी असते? रिजिड असते. रिजिड म्हणजे फिक्स, ती आता वाढत नाही. डोंट अलाव ग्रोथ. ती काही ग्रोथ, जसं तुमच्या घराच्या भिंती आहे, आता ते बांधल्या तर बांधल्या फिक्स, आता ती रूम काय छोटी मोठी करता येत नाही. पुढे बघा, आउटर टू इनर. बघा हे प्रश्नामध्ये येते, कारण कोण मधल्या साईड नाही, कोण बाहेरच्या साईड नाही. आउटर टू इनर म्हणजे बाहेरून मधल्या साईड नाही, बाहेरून फर्स्ट डिग्री सेल वॉल. कळालं का? बाहेरून पहिल्यांदा जर तुम्ही गेले तर पहिल्यांदा फर्स्ट डिग्रीला, मग सेकंड डिग्री, आणि मग सेल वॉल. तर बघा, मग आउटर कडून इनर कडे जाताना पहिल्यांदा कोण लागणार? सेल वॉल. मग कोण वॉल लागणार?
म्हणजे फर्स्ट डिग्री सेल वॉल, मग सेकंड डिग्री सेल वॉल, आणि मग सेल मेम्ब्रेन, आणि मग मधलं सगळं सामान. खालच्या पेजवर आले. दोन दिसायले जोडलेले तुम्हाला. सेल 1 सेल 2 नाव दिसलं, सायटोप्लाझम नाव दिसलं, एकदम मध्ये जे असते ते सायटोप्लाझम. आता यावेळेस गुलाबी कलर न सेल मेम्ब्रेन आहे यावेळेस लक्षात, आणि बाहेर जे आहे ते सेल वॉल आहे हिरव्या रंगाचे. आता बघा, आणि सेल 2 तुम्हाला तसंच दिसायला सेम, आणि दोघांच्या मध्ये जे दिसायले तिथं मिडल लॅमेला दिसायला तुम्हाला. आता ते मधला जे कनेक्शन झालंय दोघांचं त्यालाच म्हणतात प्लास्मोडेस्माटा. दिसायले का? प्लास्मोडेस्माटाचा अर्थच काय असते? दोन पेशांमधलं कनेक्शन, जॉईंट. आणि आता बघा, हे कोणी कुठूनही म्हणजे सेल 1 मधून कोणी पण आरामात सेल 2 मध्ये जाऊ शकतो, कारण सगळंच जोडल्या गेले, कॅनलच झाले ते, सायटोप्लाझमच जोडल्या गेलेत, मधलं पेशी द्रव्यच जोडल्या गेले. तर बघा, सायटोप्लाझमिक स्ट्रँड that connects the cytoplasm of two plant cell. प्लास्मोडेस्माटा कोणाला म्हणतात? जे दोघांचं जे सायटोप्लाझम कनेक्ट करू शकतो त्याला काय म्हणतात? प्लास्मोडेस्माटा. पुढे बघा, ट्रान्सवर्स सेल वॉल अँड मिडल लॅमेली टू कनेक्ट टू प्लांट सेल. कळालं का? एक मिडल लॅमेली बनते आणि सेल वॉल ना ते दोघं जण काय होतात? कनेक्ट होतात. मिडल लॅमेली काय बघा? कनेक्ट्स और ग्लूज म्हणजे चिटकोने. ग्लू माहिती ना? ग्लू. टू नेबरिंग प्लांट सेल टुगेदर. झाडाचे दोन आजूबाजूचे जे सेल चिटकवायचं काम कोण करते? मिडल लॅमेली. मेडअप कशापासून बनलेलं आहे बघा ते ऑरेंज कलरचं? मेडअप ऑफ कॅल्शियम पेक्टेट. ऑरेंज कलरचं नसते असलीमध्ये, तो एक रिप्रेझेंटेशन आहे काय. कॅल्शियम पेक्टेट पासून बनलेला आहे. आणि काय म्हटलंय? 1% केस में मॅग्नेशियम पेक्ट, म्हणजे 99% तर कॅल्शियम पेक्टेटच बनलेलं आहे, थोडंफार कधी कधी मॅग्नेशियम पेक्टेटचंही बनलेलं असतं. इथं काय जास्त शिकायचं नाही तुम्हाला, दोन सेल जोडायसाठी मिडल लॅमेला असते बस. चला या खाली, NCERT वाचू. चला वाच साक्षी NCERT. One of the most important functions of the plasma membrane is the transport of the molecules across. इम्पॉर्टंट म्हणजे काय? महत्वाचं फंक्शन. तर सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय प्लाझ्मा मेम्ब्रेनचं? ट्रान्सपोर्टचं. अक्रॉस इट म्हणजे त्याच्या आरपार, बाहेरून मध्ये, मधून बाहेर. The membrane is selectively permeable on some molecules present on either side of. आयदर म्हणजे कोण? या किंवा त्या. तर सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? की बाबा तुम्ही काही जणांना येऊ देते आणि काही जणांना नाही. आणि आयदर साईड म्हणजे काय? दोन्हीकडे. असं नाही की भाई मधल्यांना बाहेर कोणालाही जाऊ द्यायले, पण बाहेरून मध्ये येतानीच बाबा विचारायले. तसं वॉचमॅन लोक ना, बाहेरून तुम्हाला तर ते असं चेक करत नाही का आता तुला बाहेर जायचं का? मालकाला थोडी चेक करणार आहे वॉचमन. वॉचमन फक्त बाहेरून मध्ये येताना चेक करणार, मधून कोणी बाहेर चाललं तर त्याला चेक करायचं. तर मग ते सिलेक्टिव्हली परमिएबल त्या सेन्समध्ये नाहीये. पण हे दोन्ही कोणी चेकिंग करते, की तुम्ही तुमच्या घरातून बाहेर चालले तरी चेकिंग करणार, आणि बाहेरून घरात यायले तरी चेकिंग करणार. तर त्याला म्हणतात आयदर साईड, म्हणून ते शब्द वापरलाय. एकदम ते लक्ष देऊन वापरतात, आणि मग ते विचारताना ते विचारू शकतात तसं, की मग ते बाहेरून मध्ये जाताना चेक करते का मधून बाहेर जाताना चेक करते. ते खूप झालं डीप मध्ये, खूप मायन्यूट लेवलला झालं. Many molecules can move briefly across the membrane without any requirement of energy, and this is called the passive transport. एक एक शब्द घेऊ, कारण कसं आहे छोट्या छोट्या शब्दावर ते खूप अर्थ सोपले. मेनी मॉलिक्युल्स म्हणजे पुष्कळ रेणू. कॅन म्हणजे जाऊ शकतात. मूव ब्रीफली अक्रॉस मेम्ब्रेन. ब्रीफली म्हणजे एकदम आरामात जाऊ शकतात मेम्ब्रेनच्या आरपार, विदाउट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी, काही ऊर्जेची गरज न लागता जाऊ शकतात. अँड धिस इज कॉल्ड, आणि यालाच म्हणतात पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजे विदाउट एनर्जी जाण्यालाच पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. अक्रॉस द मेम्ब्रेन म्हणजे बाहेरून मध्ये जाणं किंवा मधूनही बाहेर जाणं. असं नाही की फक्त बाहेरून मध्ये येणं. किंवा आपण शिकताना तसं पाहिलं होतं की बाहेर जास्त मध्ये कमी, तर बाहेर तसं काही नियम नाही. बाहेर मध्ये जास्त असेल आणि बाहेर काढायचं असेल, जसे घाण पदार्थ मध्ये जास्त झाले असतील, बाहेर कमी असतील, तर मग बाहेर मधून बाहेर काढावं लागतं. चांगले पदार्थ मध्ये घ्यायचे. म्हणजे काय तुम्हाला काय एनर्जीसाठी तुम्ही फूड घेता, ऑक्सिजन वगैरे मध्ये घ्यायचं असते, आणि मध्ये जे सगळ्या रिॲक्शन होतात त्यांना मेटाबॉलिझम म्हणतात, आणि त्याच्यानंतर त्याच्यात कचरा फिचरा बनते, ते बाहेर काढायचं असतं. बस खतम. काही कामाच्याही गोष्टी बनतात, कारण त्यांचंही काही काम असते ना बनवणं, आणि ते दुसरीकडे कुठेतरी नेऊन देणे, एन्झाईम
तर तेही काढायचं असतं. ठीक आहे. Neutral solutes may move across the membrane by the process of crystal diffusion along the concentration gradient. न्यूट्रल म्हणजे ज्यांच्यावर काही चार्ज नाही, सोल्यूट म्हणजे जे विरघळलेले आहेत तिथे त्या पाण्यामध्ये. ते जे न्यूट्रल लोक आहेत ज्यांच्यावर काही चार्ज नाही आहे तर ते मे म्हणजे जाऊ शकतात, जातातच असं नाही, मेचा अर्थ ते असतो. मे मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन. तर अक्रॉस म्हणजे आरपार, मधून बाहेर किंवा बाहेरून मध्ये, बाय द प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन. तर न्यूट्रल लोक अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जात असतील तर त्याच प्रोसेसला कोणतं डिफ्युजन म्हणतात? सिम्पल. न्यूट्रल जर जात असतील तर तेच बघितलं आपण. आणि जर न्यूट्रल जात नसतील, जे चार्जवाले असतील, त्यांना ते सुविधा करून द्यावं लागते, फॅसिलिटी द्यावं लागते. आणि मग फॅसिलिटी दिलं तर मग कोणतं म्हणतात त्याला? फॅसिलिटेट. ठीक आहे, चला वाचा. That is from higher concentration to the lower. Water may also move across this membrane from higher to lower concentration. या मेम्ब्रेनच्या अक्रॉस पाणी जाऊ शकते, नेहमी हायर कडून लोअर कडे जाते. हायर कडून लोअर कडे जाणं म्हणजेच काय असते की तुमचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि पाण्याचं जे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्यालाच काय म्हणतात? ऑस्मॉसिस. वाचा. Movement of water by diffusion is called osmosis. चला पुढे. As the polar molecules cannot pass through the non-polar lipid bilayer, पोलार लोक जाऊ शकत नाही नॉन पोलार लिपिड बाहेर याच्यामध्ये. they require a carrier protein of the membrane to facilitate their transport across the membrane. त्यांना मग ते जाऊ शकत नाही, तर मग त्यांना काय लागते? एक कॅरियर लागते. आणि ते कॅरियर म्हणजे घेऊन जायचं काम, कॅरी म्हणजे घेऊन जायचं काम कोण करते? प्रोटीन करते. तर म्हणून त्यांना कॅरियर प्रोटीन म्हणतात. A few ions or molecules are transported across the membrane against their concentration gradient, that is from lower to higher concentration. काही जण तर मग त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट नेता येतात, आणि मग त्याच्यासाठी लागते एनर्जी, आणि त्यालाच काय म्हणतात? मग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ते जे फ्यू जे आयन होते ते कोण आहेत? एक्झाम्पल म्हटलं तर पोटॅशियम आणि सोडियम. आणि त्यांना जे न्यायला जे लागते त्यांना पंप म्हणतात, कारण ऍक्टिव्ह पंप शब्द आला की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट समजा. चला जाऊ दे, घ्या खाली. सेल वॉल चालू करा. Cell wall. As you may recall, a non-living rigid structure called the cell wall forms an outer covering for the plasma membrane of fungi and plants. रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवत असं एक नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर. बघा त्याने नॉन लिव्हिंग म्हणाले एनसीईआरटी वाले, पण रिजिड म्हणजे एकदम ज्याचा आकार बदलत नाही, कठोर कठीण आहे, तर त्याला कॉल्ड द सेल वॉल, त्याला सेल वॉल म्हणतो. फॉर्म्स अँड आउटर कव्हरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेनच्याही बाहेरच्या साईडनं असते. कोणामध्ये? फंगाय आणि प्लांट्स. पुढे. Cell wall not only gives shape to the cell and protects the cell from mechanical damage and infection, it also helps in the cell-to-cell interaction and provides barrier to undesirable macromolecules. बघा, नॉट ओनली बट ऑल्सो वाक्य वापरून सगळे कामं सांगून टाकतात की नुसतंच आकारच देत नाही, नुसतंच प्रोटेक्शनही नाही करत. आता हे मी नाही करत म्हणजे तुम्हाला ऐकताना वाटेल व्हिडिओमध्ये की नाही करायला, म्हणजे नुसतंच हे करत नाही तर तेही करते, म्हणजे दोन्ही करते. तर थोडक्यात मग चांगलं जर सरळ वाक्यात बोलायचं म्हणलं तर सेलला आकार देते, सेलचं प्रोटेक्शन करते मेकॅनिकल डॅमेज पासून, सेलचं प्रोटेक्शन करते इन्फेक्शन पासून, सेल टू सेल इंटरॅक्शन मध्ये मदत करते, आणि बॅरियर म्हणजे अडथळा तयार करते. म्हणजे अडथळा म्हणजे येऊ देत नाही. अनडिझायरेबल म्हणजे जे पाहिजे नाहीत असे, मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजे महारेणू, जे पाहिजे नाहीत अशा गोष्टींना येऊ देत नाही, जे की खूप मोठे असतील तर. छोटे जे न पाहिजे असतील त्यांना येऊ देत, त्यांना मध्ये कोण अडवते का? मधलं प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतात, हे अडवू शकत नाही. पुढे. Algae have a cell wall made of cellulose, electrons, anions, and minerals like calcium carbonate, while in other plants it consists of cellulose, semicellulose, pectin, and protein. आता नोट्समध्ये आपण तर बॅक्टेरियाच्याही बघितल्या होत्या, फंगायच्याही बघितल्या. बॅक्टेरियामध्ये 2 प्रकार असतात, आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, सगळ्यांचं बघितलं. पण एनसीईआरटी मध्ये तुम्हाला झाडाई मधलं बद्दलच दिले. झाडामध्ये एक अल्गी आणि एक बाकीच्या हायर प्लांट.
तर अल्गीची तुम्हाला सांगितली आहे सेल वॉल कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स आणि मिनरल्स. आणि मिनरल्स कोणते आहेत, कॅल्शियम, कार्बन. आणि मग बाकीचे जे हायर प्लांट आहेत त्यांच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला की सेल्युलोज, हेमी सेल्युलोज, पेक्टिन्स आणि प्रोटीन. बाकी दिलं नाही तुम्हाला, पण बाकी लक्षात ठेवलेलं बरं असते, कधी आला तर प्रश्न आला. पुढे. The cell wall of a young plant cell, the primary wall capable of growth. तर जे सेल वॉल जे आहे सुरू जे एकदम जवान प्लांट सेल आहे, जे फर्स्ट डिग्री सेल वॉल, त्याला प्रायमरी सेल वॉल म्हणतात. तर इज केपेबल ऑफ ग्रोथ, ती वाढ करू शकते. Which gradually diminishes as the cell matures and the secondary wall is formed up on the inner towards membrane side of the cell. विच ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, म्हणजे लगेच नष्ट होऊन जात नाही, हळूहळू डिमिनिश होत हळूहळू नष्ट होत जाते. कोणती, प्रायमरी सेल वॉल. आणि नंतर मग सेकंडरी सेल वॉल बनते. कोणत्या साईडनं, त्या जे प्रायमरी सेल वॉल होते त्याच्या मधल्या साईडनं, म्हणजेच कोणाच्या साईडनं, सेल मेम्ब्रेनच्या साईडनं. पुढे. The middle lamella is a layer mainly of calcium peptide which holds or glues the different neighboring cells together. मिडल लॅमेला एक पदार्थ असते जे काय करते, कशापासून बनलेला आहे, कॅल्शियम पेक्टेट पासून. आणि जे काम काय करते, होल्ड म्हणजे धरून ठेवते, ग्लू म्हणजे चिटकवते डिफरंट नेबरिंग सेल्स. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, नेबरिंग म्हणजे बाजूबाजूच्या, दोन बाजूबाजूच्या पेशींना चिटकवायचं काम करते. The cell wall and middle lamella may be traversed by plasmodesmata which connects the cytoplasm of neighboring cells. The cell wall and middle lamella may be traversed by plasmodesmata. तर जे सेल वॉल आहे आणि जे मिडल लॅमेला, जे दोन एकमेकांना बघा, मिडल लॅमेलाचं काम फक्त चिटकून आहे दोन सेलला, पण त्याच्या मधून जर छिद्र पाळलं आणि इकडलं सायटोप्लाझम तिकडे जात असेल तर त्याला मग प्लास्मोडेस्माटा. मिडल लॅमेला वेगळी गोष्ट. आणि मिडल लॅमेला तर फक्त दोन भिंती चिटकवायच्या, पण या भिंतीतून त्या भिंतीत जर छिद्र पाळलं आणि इकडलं सगळं सामान तिकडे जात असेल तर त्याला मग प्लास्मोडेस्माटा. तर त्याला ट्रॅव्हर्स्ड म्हणतात, ट्रॅव्हर्स घ्या. आणि मे बी म्हणजे असू शकते, असं नाही की असायलाच पाहिजे. म्हणजे नुसता काय असू शकते, तुमच्या दोन पेशामध्ये मिडल लॅमेला असू शकते, म्हणून त्या दोन पेशा नुसत्या जोडून आहेत पण सामान देईन घेईन झाल्यात. पण मग त्याच्यामध्ये जर हे असेल प्लास्मोडेस्माटा, मग तर मग सामान देणं घेणंही चालू झालं. म्हणजे दोघं जण शेजारी असू शकतात, फक्त नुसत्या भिंतीला भिंत लागू नाही, पण चांगलं त्यांचं काही संबंध नसतात. मग ते त्यांच्या घरी इडली केली तर देत नाहीत, हे यांच्या घरी डोसा केला तर देत नाही. पण संबंध चांगले असतील तर मग त्यांची इडली, यांचा डोसा, त्यांचे रसगुल्ले, यांचा जलेबी फाफडा इकडे तिकडे जात राहते. चला बघा, पहिला क्वेश्चन काय, कोणी वाचते का पहिला क्वेश्चन? हा, वाच प्रणव, स्पष्ट आणि जोरात वाच. Molecules which are transported across the membrane against their concentration gradient, आई नाही, that is from the lower to higher concentration, such a transport is called. हा, तर मॉलिक्युल्स बघा कसे ट्रान्सपोर्ट व्हायले, तर काय म्हणते, अगेन्स्ट म्हटलंय. एकदा अगेन्स्ट म्हटलं की काम झालं. म्हणजे बघा, अगेन्स्ट म्हणजे खालून वर गेल्यासारखं, कमी कडून जास्त कडून. आणि म्हणजे मग त्याला काय बघा, अगेन्स्ट म्हणले ऍक्टिव्ह झाले, पॅसिव्ह वाले तर कटले. ऍक्टिव्ह वाले दोन आहेत, 1 आणि 3. ठीक आहे. आणि फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन आहे की नाही. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असल्यावर त्याला कधी डिफ्युजन म्हणत नाहीत, त्यालाच तर पंप म्हणतात. तर उत्तर 3 येते. चला 2023 ला आलेला बघा, मोमेंट अँड अक्युम्युलेशन. मोमेंट म्हणजे हालचाल आणि अक्युम्युलेशन म्हणजे जमा होणे ऑफ आयन्स. आता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चाललेत आयन आणि तिथे जाऊन जमा होतात. अक्रॉस अ मेम्ब्रेन अगेन्स्ट दिअर, बघा परत म्हणते अगेन्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कॅन बी एक्सप्लेन. अगेन्स्ट म्हणलं की ऍक्टिव्ह, तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे की नाही, 3 नंबर ना. पुढचा क्वेश्चन बघा, द डिफरंट नेबरिंग सेल, डिफरंट म्हणजे वेगवेगळे, आर हेल्ड टुगेदर, धरून ठेवल्या जातात, बाय कॅल्शियम पेक्टेट लेअर. जे कोण धरून ठेवते, असा पदार्थ आहे जे कॅल्शियम पेक्टेट पासून बनलाय. तर ते कोण आहे, कॅल्शियम पेक्टेट पासून कोण बनलेला आहे आपल्याला माहित आहे, मिडल लॅमेला. अ स्ट्रक्चर दॅट कनेक्ट्स द बघा, सायटोप्लाझम कनेक्ट, सायटोप्लाझम मिडल लॅमेला नाही कनेक्ट करत. सायटोप्लाझम कोण कनेक्ट करते, प्लास्मोडेस्माटा. तर प्लास्मोडेस्माटा किती ऑप्शन मध्ये,
ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे ना. तर मग आता पहिल्यांदा प्लास्मोडेस्माटा विचारलं तर पहिल्यांदा प्लास्मोडेस्माटा द्यायला पाहिजे. तर मग पहिल्यांदा प्लास्मोडेस्माटा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? 2 मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 2. पण पुढचं बघू काय म्हणते. अँड अनदर विच होल्ड्स ऑर ग्लूज द डिफरंट, बघा होल्ड किंवा ग्लू करते, कोण ग्लू करते? मिडल लॅमेला. तर मिडल लॅमेला दुसऱ्यांदा यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 आहे की नाही. पुढे बघा 5वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अब्सेंट म्हणते. अब्सेंट म्हणजे नसायला पाहिजे. अल्गल सेल वॉल मध्ये कोण नसायला पाहिजे म्हणते. तर गॅलेक्टन्स, मॅनन्स, सेल्युलोज आणि पेप्टायडोग्लायकन. तर सेल्युलोज तर असते सगळ्यामध्ये, अल्गीमध्ये असते आणि हायर प्लांटमध्ये पण असते. आणि गॅलेक्टन्स आणि मॅनन्स कोण नसतात? पेप्टायडोग्लायकन म्हणजे म्युरिन, ते तर याच्यामध्ये असतात, यू बॅक्टेरिया. तर कोण नसते? पेप्टायडोग्लायकन. पुढे बघा. सेल वॉल यंग प्लांट. यंग म्हणजे जे नवीन नवीन बनलेली ती प्रायमरी असते. द प्रायमरी सेल वॉल इज केपेबल ऑफ ग्रोथ. हो, ग्रोथ करू शकते. विच ग्रॅज्युअली डिमिनिशेस. हो, नंतर ती खराब होऊन जाते. ॲज द सेल मॅच्युअर्स. जसं जसं सेल मॅच्युअर होते ते खराब होऊन जाते. अँड द सेकंडरी सेल वॉल इज फॉर्म. आणि सेकंडरी बनते. आता कुठं बनते बघू. एक म्हटलं इन्नर, मधल्या साईडला, टुवर्ड्स मिडल लॅमेला साईड ऑफ द सेल. मधल्या साईडला तर बनते, पण मिडल लॅमेला तर थोडीच असते, ते सेल मेम्ब्रेन असते. तर ते गलत. मिडल लॅमेला नाही. मिडल लॅमेला तर बाहेरच्या साईडला. आउटर नाही, आउटर तर नाहीच, आउटरवाले तर कटलेच. मग आता उरलं 3 नंबरचं. इन्नर टुवर्ड्स मेम्ब्रेन, हा सेल मेम्ब्रेन वाल्या साईडला. तर 3 नंबरचं बरोबर.